नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक. इथं तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला आणि बघायला मिळते. जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, आता राज्यामध्ये जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे ना, त्याला जबाबदार कोण आहे आणि जी सुरुवात कशी झाली ते आपण पाहणार आहेत. जर आपण पाहिलं तर 2019ला राज्यामध्ये ज्या काही 2019च्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं स्पष्टपणे शिवसेनेला आणि भाजपला मतदान दिलं होतं. त्यांचं बहुमतसुद्धा आलं होतं. पण कुठंतरी मुख्यमंत्री कोणत्या पक्षाला मिळणार या वादावरून दोन पक्षामध्ये फूट पडली आणि एक तिसरंच वातावरण तयार झालं. तिसरीच भानगड महाराष्ट्रामध्ये तयार झाली, ती म्हणजे महाविकास आघाडी. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चालणारी शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाच्या विचारधारासोबत गेली आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी तयार झाली. त्यावेळी भाजपनं सुद्धा राष्ट्रवादीसोबत जाऊन सकाळचा पहाटेचा शपथविधी घेतला होता आणि एक खळबळ सुद्धा माजली होती. आता ती जी काही पहाटेचा शपथविधी होता तो शरद पवार यांच्याच मर्जीनं झाला होता आणि जेव्हा ती राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती ती सुद्धा शरद पवार यांच्याचमुळं लावण्यात आली होती असं सुद्धा सांगितलं जात आहे. नेमकं देवेंद्र फडणवीस त्याच्याबद्दल काय म्हणालेत बघा हा व्हिडिओ. राष्ट्रपति शासन उठाना था इसलिए मैंने ये किया, ये कहा ना उन्होंने. अब मैं आपको उसकी सच्चाई बताता हूं. आपको सच्चाई चाहिए तो बता ही देता. जी बिल्कुल बताइए. आपको थोड़ा और सच बता देता हूं जो मैंने रिजर्व में रखा था. राष्ट्रपति शासन लगाने का आइडिया ही शरद पवार जी का. राष्ट्रपति शासन लगाने का आइडिया ही शरद पवार जी का. शरद पवार जी ने कहा कि देखो मैं इतने जल्दी यू टर्न नहीं ले सकता, आप राष्ट्रपति शासन लगाइए. राष्ट्रपति शासन लगने के बाद मैं महाराष्ट्र का दौरा करूंगा और फिर मैं यह भूमिका लूंगा कि महाराष्ट्र को स्टेबल गवर्नमेंट चाहिए, इसलिए इसलिए हम बीजेपी के साथ जा रहे हैं और फिर अपनी संख्या हो जाती है तो ऑटोमेटिक राष्ट्रपति शासन उठ जाएगा. इतना ही नहीं, मैं उसके आगे बढ़कर बताता हूं कि राष्ट्रपति शासन जब लगता है तो एक एक पार्टी को लेटर देकर पूछा जाता है कि आप सरकार बनाओगे क्या, आप सरकार बनाओगे क्या. तो वैसा ही लेटर एनसीपी को दिया गया और हम सरकार नहीं बनाएंगे. ये जो एनसीपी का लेटर था ये मैंने टाइप किया था, ये मेरे घर पे टाइप हुआ था और उसके ऊपर पवार साहब ने उसमें कुछ करेक्शंस बताए थे. उस करेक्शंस को एग्जीक्यूट करके वो पत्र एनसीपी का दिया गया कि नहीं हम भी सरकार नहीं बनाना चाहते, तब जाकर राष्ट्रपति शासन लगा था. तो इसलिए देखिए पवार साहब बड़े आदमी हैं, बड़े नेता हैं, वो अलग अलग प्रकार की बातें कहते. सच बात यह है कि जब हमारे साथ शिवसेना ने विश्वासघात किया, हमारी पीठ में खंजर भोंका, उस समय पवार साहब ने ही हमारे साथ बातचीत की थी. पवार साहब ही हमारे साथ सरकार बनाना चाहते थे और फिर जो हुआ वो आप सबने देखा. आता देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये जो सकाळचा पहाटेचा शपथविधी झाला होता आणि त्या अगोदर जी राष्ट्रपती राजवट लागली होती ती शरद पवार यांच्याच मर्जीनं लागली होती. कारण की जेव्हा केव्हा अशी परिस्थिती राज्यामध्ये येत असते तेव्हा तेव्हा राज्यपाल हे प्रत्येक पक्षाला पत्र पाठवत असतात आणि विचारत असतात की तुम्ही बहुमत सिद्ध करू शकता का, तुमचा पक्ष सत्ता स्थापन करू शकतो का. असं राज्यपालांच्या वतीनं सगळ्या पक्षांना पत्र पाठवण्यात येतं आणि ज्या पक्षाकडे संख्याबळ आहे ते सत्ता स्थापन करू शकतात. त्यावेळी सुद्धा जे काही पत्र लिहिलं गेलं होतं ते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी लिहिलं गेलं होतं. त्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या होत्या त्या सुद्धा फडणवीस यांनी केल्या होत्या आणि ती राष्ट्रपती राजवट लागावी अशी इच्छा शरद पवार यांची होती. आणि सकाळचा जो पहाटेचा शपथविधी होता ती इच्छा सुद्धा शरद पवार यांची होती. त्यानंतर शरद पवार बरेच काळ गपचूप बसले, असं बसले तसं बसले आणि मग काही वर्षानंतर जेव्हा महाविकास आघाडी तुटली, त्यांचं सत्ता सगळं उपभोगणं झालं, परत एकदा भाजपचं आणि शिंदे यांच्या शिवसेनेचं सरकार आलं, तेव्हा शरद पवार काय म्हणाले की ती एक मी टाकलेली गुगली होती आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांची विकेट पडली होती. आता विकेट फक्त 2.5 वर्षासाठी देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप यांची पडली होती. कारण की फक्त 2.5 वर्षच
भाजपला सत्तेबाहेर राहता आलं 2019 पासून. मग 2.5 वर्षासाठी विकेट पाडली गेली होती का? ही फक्त तात्पुरती तडजोड होती का? असं सुद्धा वाटू लागतं. कारण की आता जे शरद पवार यांनी टाकलेली गुगली होती त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी जो काही सिक्सर मारलाय, त्यामुळं आता शिवसेनासुद्धा भाजपसोबत आहे, राष्ट्रवादीचा एक गटसुद्धा भाजपसोबत आहे आणि यामध्ये भाजपची ताकद आता वाढलेली आहे. म्हणजे त्या पवारांच्याच गुगलीवर पवारच आऊट झालेत का, असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं. पण ते काही जे राजकारण होतं 2019चं हे राज्याला न पटणारं होतं. कारण की भाजप हे राष्ट्रवादीबरोबर गेलं होतं आणि शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षाच्या विचारधारेसोबत अजूनही आहे. म्हणजे एकंदरीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चालणारे भाजप आणि शिवसेना आणि डाव्या विचारावर चालणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विरोधाविरोध बाजू होती. पण आता हे सगळे एकत्र झालेत आणि सत्तेसाठी सत्तासुद्धा उपभोगत आहेत, राज्यसुद्धा करत आहेत. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली होती ती कशामुळे झाली होती? शरद पवार यांनी टाकलेली गुगली ही फक्त काही वर्षांसाठीच होती का? आता 2024ला शरद पवार गुगली टाकतात का काय टाकतात हे सुद्धा बघावं लागेल. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.